काय केली आपण? तर पाऊस अगदी दारात येऊन ठेपला असतानाही वॉर्ड क्रमांक 74 मध्ये गटारं, नाले आणि चेंबर सफाईच्या कामाचा साफ बोजवारा उडालाय. कॉन्ट्रॅक्टरकडून निकृष्ट दर्जाचं काम सुरू होतं, तर काही ठिकाणी काम न करताच थेट पगार आणि बिलं लाटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जनतेच्या घामाचा पैसा कंत्राटदारांच्या खिशात घालण्याचा हा डाव नेमका कोणाचा? याच भ्रष्टाचाराविरोधात आणि ढिसाळ कारभाराविरोधात आता मनसे आक्रमक झाली आहे. प्रभाग क्रमांक 74च्या मनसेच्या नगरसेविका विद्या भरत आर्या यांनी थेट ग्राउंड झिरोवर उतरून अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या संपूर्ण कामाची पोलखोल केली आहे. जेव्हा प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग जसेच्या तसे होते, पण कागदावर मात्र काम पूर्ण झाल्याचं दाखवून बिलं पास करण्याची तयारी सुरू होती. या गंभीर प्रकारानंतर जोगेश्वरी विभाग प्रमुख भरत आर्या आणि मनसे सैनिक तसेच विद्या आर्या यांनी संबंधित अधिकारी आणि सुस्त कॉन्ट्रॅक्टरला जागेवरच कडक भाषेत जाब विचारलाय. पावसात जर वॉर्ड 74 मध्ये पाणी तुंबलं आणि जनतेचं नुकसान झालं तर याद रखा असा सज्जड दमच देण्यात आलाय. तसेच रखडलेली कामं तातडीनं आणि युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतोय की दरवर्षी लोकप्रतिनिधींनी किंवा नागरिकांनी रस्त्यावर उतरून जाब विचारल्याशिवाय या कंत्राटदारांचे डोळे उघडणार नाहीत का? काम न करता बिल पास करणाऱ्या त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर पालिका आयुक्त कारवाई करणार का, की यंदाही मुंबईकरांना तुंबलेल्या पाण्यातच साडावं लागणार आहे? असा अनेक प्रश्न सध्या हे प्रकरण पाहून उपस्थित होत आहेत. मी तुम्हाला काय सांगतो, शाखाध्यक्ष आहेत, विभागाध्यक्ष, उपविभागाध्यक्ष, नगरसेवक मॅडम आहेत, यांचा नंबर घ्या, त्यांना सांगा तिथे फोन कर, ती लोक व्हिजिटला जातील. तुम्हाला काय जनतेचे पैसे काय खायला आलात का इकडे? हा, फुकपट्टी लावायची कामं करतात काय? कॉन्ट्रॅक्ट घेतला ना तुम्ही लोकांनी? पैसा जनतेचा आहे, समजला ना? का मनसे स्टाईलने दाखवू कसं साफ करतात ते? काय आम्ही उतरून साफ करतो? रोज एवढा कचरा निघतोय. ते तुम्ही गेलाय ना, केबल आहे आतमध्ये, जागा पण आहे ना, मोठी आहे. कुठे गेलाय? दाखव ना. उद्धार आहे.